शाळा सुटायची टायमिंग झाली आणि मी माझ्या मुलाची वाट बघत थांबले, कारण इतका पाऊस आहे आणि त्याने काहीच रेनकोट वगैरे घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळं पावसात हा कसा येणार भिजत, कारण पाऊस तर खूपच आहे. आणि तो येण्याआधी मला बनवायचा आहे इथे त्याच्यासाठी खूप छान असा नाश्ता, कारण त्याला नेहमी शाळा सुटल्या सुटल्या खाऊ लागतो. मग घरी मी नेहमी काही ना काही बनवतच असते. मी इथं गच्चीवर माझी कोथिंबीर आलेली आहे खूप छान. माझी कोथिंबीर इथं मला थोड्याशा तिखट शेवया बनवणार आहे आणि त्याच्यात घालण्यासाठी उपयोगी पडेल. शिवाय मी इथं त्याच्या कोथिंबीरच्या बाजूला कांड्या लावलेल्या होत्या, त्याची खूप छान अशी कोथिंबीर आलेली आहे. फक्त देठच लावले होते ह्या कुंडीत मी, आणि बाजूच्या कुंडीत धणे टाकले होते. इथं मी 2 बाजू केलेल्या आहेत शेवयाच्या. इथं मला तिखट शेवया आणि गोड शेवया करायच्या आहे, कारण माझ्या मुलग्याला तिखटही हवं आहे आणि गोडही हवं आहे. इथं मी ड्रायफ्रूट घालून गोड शेवया बनवणार आहे, तूप फक्त वापरून. आणि तुपातल्या ह्या शेवया खूप छान होतात. तुम्ही मुलांना करून घालत जा. इथं मी तिखट शेवया बनवलेल्या आहेत आणि खूप छान असा हा नाश्ता मी माझ्या मुलांना